इंद्रधनुष दिसतोय, तुम्हाला दिसतोय का हा काळू वॉटरफॉल? खाली हा इंद्रधनुष दिसतोय. चला तर आम्ही खूप परिश्रम करून आलेलो आहे. 1 लाख लाईक, 20 करोड सबस्क्राईब फोकस आम्हाला. 8 जण आलेलो. लास्ट टप्प्यापर्यंत फक्त 2 जण आले, मी आणि यश. आता 12 नंतर आम्ही काळू वॉटरफॉलला पोहोचलो आहे शेवटी. गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका व्हिडिओवरती. तर मित्रांनो, आपण आज चाललोय काळू वॉटरफॉलला. गाड्यांच्या आवाजामुळे आवाज येतो की नाही माहिती नाही, पण आता आम्ही चाललोय काळू वॉटरफॉलला. इथून अजून फक्त 20 किलोमीटर बाकी आहे, आम्हाला अजून अर्धा तास लागेल. तर पाहूया आपला किती वेळ लागतो. या व्हिडिओवर तुम्हाला काळू वॉटरफॉलची सगळी माहिती देतो, कसं येतात, किती वेळ लागतो, कुठून जायचा रस्ता कुठला आहे, बाकी अन्य सगळी डिटेल्स देण्याचा मी पूर्ण प्रयत्न करतो. तर बोलून राहा व्हिडिओवरती, पाहूया, एक्सप्लोर करूया काळू वॉटरफॉल इन मॉन्सून. काळू वॉटरफॉल पर्यंत पोहोचण्यासाठी प्रायव्हेट व्हेकल हाच सर्वात उत्तम पर्याय आहे. पब्लिक ट्रान्सपोर्टने आपण येथे पोहोचणे ठरवले तर हे खूपच अवघड आहे. म्हणूनच जमत असेल तर प्रायव्हेट व्हेकलनेच आपण इथे यावे. मुंबई साईडने आल्यावर आपण या रस्त्याने येतो. सरळ जाणारा रस्ता हा माळशेज घाटात जातो आणि त्याच्याच बाजूला ही कमान आणि हा बोर्ड लागतो. हा रस्ता काळू वॉटरफॉलला जातो. महत्वाचे म्हणजे इथे येत असताना मॅपवर काळू वॉटरफॉल लोकेशन न टाकता सावर्णे विलेज ही लोकेशन टाकावी, कारण काळू वॉटरफॉल लोकेशन टाकल्यावर हा रस्ता माळशेज घाटातून काळू वॉटरफॉलच्या वरच्या बाजूला जातो, पण आपला वॉटरफॉल हा खालच्या बाजूने एक्सप्लोर करायचा आहे. हा वर रस्ता चाललाय माळशेज घाटला. हा इथून हा माळशेज घाटचा रस्ता आहे आणि इथून आपल्या या गेटने आतमध्ये जायचंय. हा गेट आहे, हा गेट लक्षात ठेवा. तिथं समोर तो काळू वॉटरफॉल आहे, इथून आपला आत जायचंय. इथून ऑफ रोडिंग असणार आहे. रस्ता सध्या चांगला केलाय, इथून चांगला दिसतोय, पण आत गेल्यावर पाहू कसा रस्ता आहे. तर इथून आता फक्त एक 5 ते 7 किलोमीटर रस्ता आहे आत गेल्यानंतर. ही आपली सगळी मंडळी आजची एवढी. तर चला मित्रांनो, तो गेट होता ना, तिथून माळशेज घाटला जातो. त्या गेटने आपण लेफ्ट घेऊन पुढे आलो. तिथून 5 ते 10 मिनिटाच्या ड्राईव्ह नंतर आपण समोर आल्यावर हे गाव लागतं. त्या गावापासून बोर्ड लावला इथे वॉटरफॉलला लेफ्ट राईट घ्यायचा म्हणून, आणि त्या पाण्यात टाकी आहे, त्या पाण्यात टाकीपासून आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे. इथून रिअल आता ऑफ रोडिंग सुरू झाली. आतापर्यंत रस्ता चांगला होता, आता गावापासून पूर्ण ऑफ रोड रस्ता असेल बहुतेक. कार आणली ना तर कार पाठीमागच पार्क केली पाहिजे करा, कारण इथे एका टायमाला एकच गाडी पास होऊ शकते. बाईक असेल तर आपण पुढे जाऊ शकतो, आता कार असल्यावर असे आपले म्हणजे कार असे आडकाडकी होते. आणि हा रस्ता पूर्ण ऑफ रोड. भाई हायवे ड्रायव्हर फुल रस्ता पूर्ण ऑफ रोड. मित्रांनो, चांगल्या टायराची गाडी आणा. मोरुशी गावात एंटर केल्यानंतर रस्ता हा पूर्ण ऑफ रोड होतो, त्यासाठीच चांगल्या टायराची गाडी आणि थोडी ड्रायव्हिंग स्किल्स ही खूप महत्वाची आहे. इथून आत जाण्यासाठी आपल्याला बाईक ही सर्वात उत्तम पर्याय ठरतो, कारण की कार आणली तर कारला मागेच पार्क करावं लागतं, कारण की एका टायमाला ही एकच गाडी इथून पास होऊ शकते. मित्रांनो, पुढे आल्यावर असे 2 रस्ते जातात. तर आपल्याला राईटचा रस्ता घेऊन पुढे जायचा आहे. जिथं ती पार्किंग होती ना, तिथून आपण आतमध्ये गाडी आणू शकतो. त्या पुढे आल्यावर 2 रस्ते येतात. तर आपल्याला राईटने पुढे जायचे. आपली बाईक पुढे अजून जाऊ शकते, याच्या पुढे कार जाणार नाही. आपली बाईक अजून पुढे जाऊ शकते. तर या रस्त्याने पुढे जाऊ. चला, इथं आल्यावर एक समजते की जर 4 व्हीलर आणली तर तुम्हाला थोडीशी ट्रॅकिंग करावी लागेल, चालत थोडं चालावं लागेल, कारण की जास्त आतमध्ये जात नाहीत. बाईक असेल तर घुसते बाईक आतमध्ये. जिथपर्यंत बाईक चालली आता तिथपर्यंत आम्ही चाललोय पुढे. बघू कुठपर्यंत जातो रस्ता आता. चलो ब्रो. मित्रांनो, फायनली आम्ही इथपर्यंत गाडी आणली. इथपर्यंत गाडी येते आपल्या. आणि इथं आल्यावर हा ट्रेकिंगचा, काळू वॉटरफॉलच्या ट्रेकिंगचा हा शेवटचा टप्पा आहे, म्हणजे स्टार्टिंगचा टप्पा आहे. आपण इथपर्यंत गाडी आणू शकतो शेवटपर्यंत. का जेव्हा पाणी कमी असतं ना इथे, इथून पण लोक गाडी नेतात, पण आता पाणी थोडं जास्त आहे म्हणून आम्ही गाडीतच लावतो. आता इथून आम्ही
चालत चालत जाणार आहे. तर थोडासा मला वाटत नाही जास्त असेल, तर इथपर्यंत तुम्ही गाडी आणू शकता. इथून आता आपल्याला चालत जायचं. हा स्टॉल, हा स्टार्टिंग पॉईंट, हा पॉईंट फक्त लक्षात ठेवा, स्टार्टिंग पॉईंट. इथून आपण चालत जायचं. आपल्याला जास्त वेळ लागणार नाही, जास्तीत जास्त 20-25 मिनिटं लागतील काळू वॉटरफॉल पण जायला. बघू चला. आणि आज थोडी रश कमी आहे, आम्ही गुरुवारी आले पण थोडीशी गर्दी कमी दिसते. आता पुढे गेल्यावर, कारण मागे तर खूप गाड्या दिसल्या आम्हाला, आता माहित नाही अंदाजे किती लोक आहेत. तर बघू, जे पण असेल ते आपण सांगू पुढे गेल्यावर. मित्रांनो, आता आमचं झालंय सगळं पॅकअप, म्हणजे सगळी तयारी करून झाले. तयारीत आपल्या म्हणजे कोणती तयारी करायची आहे, सगळ्यात मेन म्हणजे आपण जेव्हा इथे येतो तिथून आपण स्टार्ट करणार या पाण्यामधनं. तर सगळ्यात मेन आहे की इथे आपली गाडीची चावी वगैरे असेल ना ती व्यवस्थित ठेवा, कारण की आपण एन्जॉयमेंटच्या मूडमध्ये असतो, धबधब्यावर जातो. तर कधी बाय चान्स फ्लो जास्त असेल तर चाव्या वगैरे वाहून जातात. खूप लोकांचं गेट वाहून गेलं, पर्स वगैरे वाहून जातं. म्हणून इथं आल्या आल्या गाडी लावल्या चाबी एकदम सेफ ठेवा, म्हणजे टेन्शन आहे. बाकी तुम्ही किती मस्ती करा आतमध्ये. तर आता झालं आमचं सर्व. तर आता आपण सुरू करू कालू वॉटरफॉलचा ट्रेक. चलो चला रे भावांनो. आपल्या ट्रेकिंगची सुरुवात या छोट्याशा ओढ्याला पार करून होते. इथून काळू वॉटरफॉल पर्यंत जाण्यासाठी आपल्याला साधारण 20 ते 25 मिनिटाचा छोटासा ट्रेक पूर्ण करावा लागतो. तर मित्रांनो, रिव्हर पासून पुढे आल्यावर आपण असे 2 भाग येतात. बहुतेक वेळेला गाडी घेऊन येतात, पण आम्ही नाही आलोय. इथून आपल्या या साईडला जायचंय, सरळ जायचं ना या साईडला. सो मित्रांनो, आपण फायनली त्या लोकेशन जवळ आलोय जिथून आपल्याला हे 2 वॉटरफॉल दिसतात. हा काळू वॉटरफॉल आहे आणि हा पॅराडाईज वॉटरफॉल आहे. या साईडचा पॅराडाईज वॉटरफॉल आहे आणि हा काळू वॉटरफॉल. तर आपल्याला जायचं या साईडनं. इथून आपला ही रिव्हर क्रॉस करायची आहे. तर आपण जाऊ इथून. मित्रांनो, फर्स्ट लुक काळू वॉटरफॉलचा. हा पूर्ण पाणी वाहत येतोय आणि इथून आपल्याला रिव्हर क्रॉस करायची. हा पाण्याचा फ्लो आहे. आता मला तर असं वाटतं आपण रिव्हर इथून क्रॉस करू शकतो. तर बघू, रिव्हर क्रॉस करायचे तिथे पैसे घेतात झिप लाईननी. तर मला असं वाटत नाही आपल्याला द्यायची गरज आहे आज. तर आपण पाहू, ते जाऊन बघू. चलो. त्या रिव्हर क्रॉसिंग, रिव्हरच्या इथून आपण इथे आपण 20 मिनिटं झालो. 20 मिनिटानंतर आपल्याला इथून ही रिव्हर क्रॉस करायची आहे. ही रिव्हर एवढा पाण्याचा फ्लो नाही आज, तर आपण इझिली रिव्हर क्रॉस करू शकतो. ही झिप लाईन आहे. झिप लाईनचे पर पर्सन 100 रुपये आहेत. तर पण आपण ती काय आज यूज करणार नाहीये. आपण इझिली क्रॉस करू शकतो. आपला मित्र यश जाऊन चेक करते पाण्याचा फ्लो किती आहे. आपण इथून क्रॉस करू शकतो, नाहीतर मग आपण तिथून क्रॉस करू. तिथून जरा सोपं क्रॉस करायला. आपण इथून क्रॉस नाही करत आहे, आपण इथून जाऊन थोडं पुढून क्रॉस करू. तिथून क्रॉस करायला सोपं आहे, रिस्की नाहीये. कोणी जास्त म्हणजे हे करून प्रयत्न करू नका क्रॉस करायचा, कारण की पाण्याचा फ्लो कधी पण वाढतो धबधब्या साईडला. म्हणून जिथून सेफ आहे तिथून क्रॉस करा. मित्रांनो, आम्ही आता शेवटी रिव्हर क्रॉस करतोय विदाउट झिप लाईन. समोरून क्रॉस करायला लागेल. चला क्रॉस करू. मित्रांनो, पाण्याचा फ्लो जेव्हा कमी असेल तेव्हाच फक्त हे ट्राय करा. तुम्हाला थोडासा जरी डाऊट असेल तर तुम्ही हे ट्राय करू नका. गपचूप झिपलाईनचा वापर करा आणि नदी क्रॉस करा. चंबलदी घाटे बाहेर तो बघा. तर आमचा साथीदार तुम्हाला दिसणार नाही, पण आहे साथीदार आमच्यासोबत. तर हे बघा, निसर्गरम्य कोकण नाहीये, पण कोकणच समजा असं काय. हा बघा, आमचा कालू धबधबा आहे. आमचे सबस्क्राईब करा सचिन पुढे. हे कालू वॉटरफॉल, कानू मालू चालू मालू सगळे इकडेच आहे. तो मोठा कालू. तर आम्ही खूप परिश्रम करून आलेलो आहे. तुम्ही 1 लाख लाईक, 20 करोड सबस्क्राईब ठोकाच आम्हाला 1 लाख लाईक आणि 20 करोड सबस्क्रायबर हे भेटले पाहिजे. हे फक्त भावांनो, परत इकडे यार कालो वॉटरफॉल मचवायची फुल. हे बघा, हे आमचे मित्र असे. ते दोन घाबरे बघा, ते दोन घाबरे. हे बघा वाता पाणी आहे.
वाहता पाणी वाढत चाललेलं आहे मित्रांनो, वाहता पाणी वाढत चाललेलं आहे. आता आम्ही डुबून भावून जाणार तिकडे. तर मी एकच गाणं बोलेन, आला वारा गेला वारा वाहून गेलं कळवा, आता पाणी अडवा आता पाणी जिरवा. हे एकच गाणं, आला वारा गेला वारा वाहून गेलं कळवा, आता पाणी अडवा आता पाणी जिरवा, आता पाणी अडवा पाणी जिरवा. रिव्हर क्रॉस करताना मित्रांनो नेहमी एकट्याने कधी रिव्हर क्रॉस करण्याचा प्रयत्न करू नका. नेहमी ग्रुप सोबत साखळीने रिव्हर क्रॉस करा, जेणेकरून आपल्याला सोपे जाईल. वाहता पाणी आहे हा. तर मित्रांनो, तर ही आमची मजा आयुष्य उद्या करत राहा. नंतर असंच जवळ काम मी म्हणून काय होणार आहे, काय नाही होणार. फिरायला गिरायचं म्हणून मजा येते ना. तो बघा आमचा मित्र भैया, भैयाची थरथरी व्हायला लागली भैयाला. तर आता आम्ही चाललोय मित्रांनो. तुम्हाला कालू वॉटरफॉल पूर्ण बघायचा असेल तर आम्ही सोबत मजा करा आणि या सचिन भोरेचे 20 करोड सबस्क्रायबर करून टाका. तर मित्रांनो, आम्ही फायनली सक्सेसफुली रिव्हर क्रॉस केली आहे. आपल्या या साईडने चालत काळू वॉटरफॉलच्या थोडं नजदीक जायचंय. सर्वांची फटत फटत थोडी आम्ही क्रॉसिंग केली. सगळं फक्त 800 रुपये वाचवण्यासाठी, बस दुसरं काही नाही. आता आपण जीप लाईन करू शकलो असतो, पण कधी पण फ्लो कमी असेल तरच हे ट्राय करा, नाहीतर गपचूप झिप लाईन वापरा. मला इथे तरी मी ट्राय नाही करणार. ज्याला जितकं पोहता येतं तरी पण पाण्याच्या समोर कोणाचं मित्रांनो चालत नाही, लोक कधी पण मारतो. मित्रांनो, तिथून आपण रिव्हर क्रॉस केली. तिथून आपण अशी सरळ सरळ आल्यावर इथून थोडी स्टीप चढाई आहे. इथून सरळ आपल्याला जायचं काळू वॉटरफॉलच्या खाली. मित्रांनो, रिव्हर क्रॉस करायचा कठीण टप्पा पार केल्यानंतरला तिथून ते इथपर्यंत यायला आपल्याला 15 मिनिट लागतात. 15 मिनिटाची थोडी हाईक करावी लागते. तिथून आल्यानंतरला हा सेकंड थोडा रिस्की पाहिजे. जेव्हा पाण्याचा फ्लो जास्त असतो ना, अर्धा पाणी त्यांच्या गुडघ्यापर्यंत आहे. फ्लो जास्त असल्यावर ते कमरेपर्यंत पाणी असतं. लकीली आज पाऊस नाहीये म्हणून फ्लो कमी आहे, म्हणून आपण इझिली क्रॉस करू शकतोय. जास्त फ्लो असल्यावर इथून क्रॉस करणं खूप अवघड होतं. आता बघू, आपण मित्रांसाठी थांबलोय कारण की एकट्याला क्रॉस करणं थोडं अवघड पडेल. आपण सर्वांसोबत क्रॉस करू. सो मित्रांनो, म्हणलो असतो मी, हा थोडा अवघड पॅच आहे काळू वॉटरफॉलचा. तरी आज नशीब चांगलं आहे, पाण्याचा प्रेशर कमी आहे. काळू वॉटरफॉल महाराष्ट्रातील सर्वात सुंदर वॉटरफॉल पैकी एक आहे. त्याचबरोबर तो महाराष्ट्रातील सर्वात ॲडव्हेंचरस वॉटरफॉल सुद्धा आहे. पीक मान्सूनमध्ये याला एक्सप्लोअर करणे खूपच डेंजरस ठरू शकते, म्हणूनच शक्यतो पाऊस कमी असल्यावरच याला भेट द्यायला यावी. या वॉटरफॉलला गॉड्स व्हॅली या नावाने सुद्धा ओळखले जाते, ते याच्या या सुंदर दृश्यामुळे. फायनली मित्रांनो, we have काळू वॉटरफॉल. We reach काळू वॉटरफॉल फायनली. आता प्रयत्नानंतर आम्ही काळू वॉटरफॉलला पोहोचलेलो आहे शेवटी. इथून इथे ना थोडा रिस्की आहे, हा पॅच थोडा रिस्की आहे. इथं रोप असेल तर द्या, कारण की इथे आतमध्ये फ्लो खूप जास्त आहे. आता आम्ही तर उडी मारून आलोय पोहायला, कारण की आम्हाला थोडं पोहता येतं. फाटलेली थोडी आमची आता. पण आता आपण काळू वॉटरफॉलच्या एकदम खाली आहे. इथून वरची एक लेअर दिसत नाही, 1 2 3 लेअर दिसत आहेत आणि 4 5वी लेअर वरती दिसत नाही. आपण जाऊ वर. वॉटरफॉलचे सर्व अवघड टप्पे पार करून खूपच कमी लोक वॉटरफॉलच्या इतक्या जवळ आली होती. त्यातीलच एक मी आणि यश होतो, आणि इथून पुढे तर बोटावर मोजण्या एवढीच लोक होती. वॉटरफॉलच्या जवळ तर आपण आलोच होतो, परंतु वॉटरफॉलच्या एकदम जवळ जाण्याची इच्छाही आपली होती. परंतु इतक्या वर जाऊन एक असा नजारा आपल्याला पाहायला मिळेल याची आम्ही कधी कल्पनाही केली नव्हती. हा नजारा आजपर्यंत मी कधीही पाहिला नव्हता. सगळ्यांना मित्रांनो खूप शेवाळा लागलाय. आता माझा पाय स्लिप झाला, तर एवढं काही रिस्की पाहिजे नव्हता, मग काय नाही. फायनली वी हॅव रीच काळू वॉटरफॉल.
8 जण आलेलो. लास्ट टप्प्यापर्यंत फक्त 2च जण आले, मी आणि यश. बाकी सगळे हळूहळू करून मागे राहिले. कारण की 3-4 टप्पे म्हणजे अवघड आहेत. आवाज येतो, माझा आवाज येतोय ना, येत असेल असं मी अजून करतोय. तर मागे राहिले लोक. आम्ही एकदम जवळ आलोय. कालू वॉटरफॉल. मित्रांनो, पाण्यामध्ये हा इंद्रधनुष दिसतोय. तुम्हाला दिसतोय का हा काळू वॉटरफॉल? खाली हा इंद्रधनुष दिसतोय बघा, असा आहे. काय नजारा आहे, वा बघा. थोडा रिस्की आहे. तर हा होता मित्रांनो काळू वॉटरफॉल. प्लॅन आणि ट्रिप तेव्हा सक्सेस होते जेव्हा आपण सुखरूप घरी जातो. म्हणूनच एन्जॉय करताना थोडी सावधानीही बाळगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.